पण जर तिच्यात पण कसे आले पॅकिंग बघा, हे सगळे उतूने पॅकिंग केले, एक नंबर पॅकिंग करून दिली होती ती. बघा हा आंबा थोडा ओके आहे, म्हणजे त्याला काही झालंही नाही, म्हणजे कडकच आहे. बट हा आंब्यांना मी हे प्लेस मस्त बनवलं आहे. कारण का माहिती आहे, लोक कशी दारूच्या बॉटल्स अशा आतमध्ये ठेवतात ना कपाटात, तसे मी आंब्यांना आतमध्ये ठेवेत का. नमस्कार, मी सध्या कुठे राहतो ते दाखवतो तुम्हाला. फर्स्ट एंट्रन्स डायरेक्ट किचनच दाखवतो. तर असं काही किचन आहे नॉर्मल. हे ओव्हन आहे, एक फ्रीज आहे, एक फ्रीज आहे आणि काहीच नाही. आणि ते स्टोव आहे गॅसचं. तिकडे काय माहिती नाही काय आहे. बट मी सध्या एका छोट्याशा मस्तच अशा रूममध्ये राहतो. इथे वॉशरूम आहे, तिकडे एक रूम आहे आणि माझी छोटीशी रूम दाखवतो तुम्हाला मी. म्हणजे ह्या एरियामध्ये 2 रूम आहेत. म्हणजे हा एक रूम जो माझा रूम आहे आणि इथे एक रूम आहे आणि ही माझी छोटीशी अशी रूम आहे. मी जस्ट आत्ताच एंटर केले. म्हणजे बघा, माझी बॅग पण मी अजून ओपन नाही केली, काहीच नाही केले. आणि ही एक छोटीशी अशी माझी रूम आहे. रूममध्ये काय आहे, AC आहे, प्लस हे बेड आहे आणि नॉर्मल छोटंसं टिपो आहे. हे मी जस्ट आताच आल्यामुळे सगळं असंच आहे. आणि एक वॉर्डरोब आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नसेल कारण हे आता जस्ट ओपन झाले ना. आणि हे मी जस्ट माझे आता कपडे ठेवले. आणि एक माझं छोटंसं हे बेड, सिंगल बेड. आणि आतमध्ये काय आहे तर इथे काय, हे म्हणजे मागच्या याचे आहेत काहीतरी कॅन्डल आहेत आय गेस. माझी रूम. आणि बाहेर एक विंडोसुद्धा आहे माझ्या रूमला. आणि बाहेरचं दृश्य खूप भारी आहे. म्हणजे ही एक सोसायटी आहे, मोठी सोसायटी आहे ती तिकडून लागली सोसायटी पूर्ण. आणि हा मेन रोड आहे. आता हे सध्या मी धुतलं नाही आहे, म्हणजे क्लीन नाही आहे, ग्लास म्हणून काही दिसत नाही आहे. सो बट अशी काही माझ्या या छोट्याशा रूममध्ये आणि माझ्या छोट्याशा लाईफमध्ये, म्हणजे छोटंसं वर्ल्ड आहे माझं, त्याच्यामध्ये तुमचं मी स्वागत करतो. माझी तुम्हाला रूम आवडली असेल. छोटीशीच आहे बट खूप मस्त आहे, क्लीन आहे, नीट आहे. तुम्हाला मी वॉशरूम नाही दाखवले, ते मी दाखवेन. आता सध्या बिझी आहे वॉशरूम, कारण मी शेअरिंग रूम यूज करतो आहे. सो बघूया. आणि मेन गोष्ट मला ओपन करायचे आंबे. जे मी आंबे आणले ते बरोबर आले की नाही ते पण तुम्हाला दाखवायचे आहे. वॉशरूम हे असं आहे. इथे वॉशिंग मशीन आहे आणि इथे बेसिन आहे आणि बाथटबसुद्धा आहे आणि एक असं काय वॉशरूम आहे. माझ्याकडे सध्या नाईफ नाही आहे, कारण का माहिती आहे, माझ्या जेवढ्या थिंग्स आहेत, माझे जेवढे स्टफ्स आहेत ते मी फ्रेंडच्या घरी ठेवलेत. सो माझ्याकडे हेच आहे सध्या. मी ह्याच्यानेच ओपन करेन. आणि मी संध्याकाळी माझं सगळं स्टफ आणायला जाणार आहे, कारण ते लोक ऑफिसला गेलेत ना. सो बघूया, आपण ट्राय करूया कशी आलेत आंबे. हे माझ्या बायकोचं प्रेम आहे. बायकोने पूर्ण मस्तपैकी पॅकिंग करून दिले होते. तुम्ही तिच्या ब्लॉगमध्ये बघालच, तिने केलंय सगळं पॅकिंगचं पण व्हिडिओ, काय काय दिले. मला मेन गोष्ट, मला आंबे बरोबर आले पाहिजे एवढंच होतं. तर तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला आंब्याचं महत्त्व हे माहितीच असेल. पण मला फक्त एकच म्हणजे टेन्शन असेल, कारण का माहिती आहे, आंबे कसे आले की कसे. मी जेव्हा लास्ट टाइम जेव्हा आलो होतो मागच्या वर्षी, तेव्हा एकदम परफेक्ट आंबे आले होते, म्हणजे काहीच खराब नव्हते झाले. उतोने मस्तपैकी पॅकिंग केलं, म्हणजे कसं कोणी फोडणार नाही. मी याच्यामध्ये व्हाईटमध्ये का पॅक केलं माहिती आहे, कारण चान्सेस फ्लाईटमध्ये म्हणजे विमानात चान्सेस असू कोणीही फोडू शकतो. कारण ते लगेजवाले कोणीही फोडले तर प्रॉब्लेम. आंबे दिसले म्हणून फोडते, म्हणून मग त्याला एकदम मस्तपैकी पॅकिंग करून आणली होती. प्लास्टिकमध्ये आणलं ना, म्हणून ते शेजावलं. तरी पण बघू आता कसे आतमध्ये आहेत. 2 बॉक्स आणले होते मी, एक आणि हा दुसरा. एक कसं आहे तसे आपल्याला फेकायचं आहे. ओपन तर झालं. आता मला हे आंबे ठेवायला जागा नाही आहे, कारण मी बोललो म्हणजेच माझे सगळे स्टफ्स हे फ्रेंड्सकडे आहेत. सो संध्याकाळीच मला हे सगळं ठेवायला जागा मिळणार आहे, मी जेव्हा माझी सगळी वस्तू आणेन.
आतमध्ये बघूया कसे आलेत आंबे. बॉक्सेस तर पूर्ण निकामी झालेत, म्हणजे ते शेजावलेत, पूर्ण शेजावले टाईप झालेत. असं काय आहे बघू, दाखवतो तुम्हाला मी. फोडून बघूया आपण. सध्या इथे आता हे जरी मी ह्याला मी असं खेचून जरी काढलं तरी ते निघणारच आहे, कारण ते भिजलं आहे ऑलरेडी, त्याची पूर्ण हे झालं आहे, खराब झालं आहे ते बॉक्स. तरी पण आपल्याला बॉक्स हे नाही करायचं सध्या, माझ्याकडे काही आहे नाही ठेवायला म्हणून. आणि आतमध्ये आंबे आहेत, चांगले आहेत, म्हणजे ते थोडेसे दाबल्यामुळे हे झालेत, काय बोलतात ते, असे दबलेत इकडून तिकडून. बट ओके, मी आता ह्यांना ओपन नाही करणार, नंतरच तुम्हाला दाखवतो मी ओपन केलं की सगळे, जेव्हा काढेन तेव्हा. बट मला असं वाटतं मी काढून ठेवावे, कारण काय माहिती आहे, ह्याच्यात बॉक्समध्ये ठेवून दिले ना तर ते खराब होतील. आंब्यांना मी हे प्लेस मस्त बनवलं आहे, कारण का माहिती आहे, लोक कशी दारूच्या बॉटल्स अशा आतमध्ये ठेवतात ना कपाटात, तसे मी आंब्यांना आतमध्ये ठेवेन. का तर आंबे माझ्यासाठी दारू आहे सध्या, आणि एवढ्या मेहनतीने मी आणलं इकडे, सो त्यांच्यासाठी जागा ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्यांना चांगलंपैकी मस्तपैकी आतमध्ये कपाटात ठेवून एक एक खात जाईल. हा आंबा थोडा ओके आहे, म्हणजे त्याला काही झालंही नाही, म्हणजे कडकच आहे. बट हा आंबा जो आहे ना, म्हणजे हा कॉर्नरला होता, त्यामुळे थोडासा असं हे बघा पूर्ण म्हणजे असं दाबला गेला आहे, तो लव असं हे झालं आहे. आणि हा पण थोडासा बघा दाबला गेला. तर यातले किती आंबे चांगले निघत आहेत ते बघावे लागतील. हा ओके आहे. कतारमध्ये माझे जे व्हिडिओ बघतील त्यांनी असे बोलू नका आम्हाला आंबे नाही दिले, कारण मी जास्त नाही आणले, लिमिटेड आणले, आणि माझे खूप सारे इकडे फ्रेंड्स बघू आता, कारण किती आंबे ह्याच्यातले चांगले निघतील माहिती नाही. तर असं काय आहे, चला हे बघा, हे पण दबले, जे साईडला होते ते दबले गेलेत, आणि बाजूचे आहेत ते मध्येच आहेत ते चांगले राहिलेत. आणि अशा प्रकारे म्हणजे मी 2 पाट्या आणल्यात, 2 डझनची एक पाटी, म्हणजे 24 आंबे. आणि आंबे काय हे केमिकलचे आंबे नाही आहेत, एकदम प्युअर आहेत. हे झाली एक पाटी. आता दुसरी ओपन करून बघू त्याच्यात पण कसे आलेत. पॅकिंग बघावं, हे सगळे उतूने पॅकिंग केले, एक नंबर पॅकिंग करून दिली होती तिने. आता याच्यात पण तसंच आहे, कारण काय माहिती आहे, ते दाबले गेलेत असं झालं आहे. असे सगळे आंबे खोलून तर काढलेत, बट काय झालं माहिती आहे, त्याच्यात आंबे दबलेत खूप. हे बघा, म्हणजे असे हे दबलेत, कारण का माहिती आहे, ते फ्लाईटमध्ये ते लोक कसेही फेकतात, त्यामुळे हे बघा काय आंबे दबलेत. बट ओके, त्यांना मी चांगलं आता परत जे मला हिरवे दिसतात ते परत मी टाकेन, ट्राय करेन पिकवण्यासाठी. आणि बाकी तिकडे आंबे इथे ठेवलेत आडी घालून, आणि थोडेसे होते जे ग्रीन थोडेसे दिसत होते त्यांना मी आतमध्ये टाकले. तर असं काय माझं इथे आहे, आणि आता मला हे सगळं क्लीन करावं लागेल. हा आंबा मी बाहेर ठेवला, कारण वरती त्याला देठाला काळं झालं, बहुतेक हा खराब निघेल. चला तर क्लीन करावं लागेल, कारण ते गवत पडलंय ना, ते मला क्लीन करावं लागेल. अशी काय माझी रूम टूर होती, आणि मी आंबे ओपन केले. आंबे म्हणजे आणले होते तर ते ओपन करून दाखवले. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि कमेंटसुद्धा करा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर. आणि तुमचं असंच सपोर्ट राहू द्या. मी ट्राय करेन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सध्या मी आता कतारला आहे, आणि आई गावी आहे, आणि मग तू मुंबईला आहे. सो व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही आहे, बट मी ट्राय करेन रोज व्हिडिओ बनवायला, कारण आता आपलं यूट्यूब चॅनल एक छोटीशी फॅमिली झाली. सो फॅमिलीवरती मला असं चांगलं वाटतं आहे की आपण व्हिडिओ बनवतो आहे. काही लोक समोरून भेटूनसुद्धा चांगलं बोलतात, मस्त तुम्ही व्हिडिओ बनवता, काय करता, म्हणजे चांगलं वाटतं, एक फील होतं आहे की ओके आपण काहीतरी चांगलं काम करतो आहे. सो
बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंटसुद्धा करू शकता ह्या माझ्या छोट्याशा रूमवरती. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.